जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांना पॅक हाऊसच्या उभारणीकरता शासनाच्या माध्यमातून 2 लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं आणि मित्रांनो याच पॅक हाऊसच्या अनुदानाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे। याच्यामध्ये आपण युजर आयडी पासवर्ड आणि आधार कार्ड नुसार लॉग इन करू शकतो, परंतु सध्या वेबसाईटवरती प्रॉब्लेम असल्यामुळे आपण आधार कार्ड नुसार लॉग इन करू शकत नाही। याच्यामध्ये सुरू झाल्यानंतर आपण आधार कार्डनं लॉग इन करू शकता। सध्या आपल्याला आपला युजर आयडी पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी या वेबसाईटवरती पोर्टलवरती लॉग इन करायचंय। मित्रांनो लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मुख्य पृष्ठ दाखवलं जाईल, ज्या ठिकाणी आपल्याला अर्ज करा नावाची ऑप्शन आहे। या अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने सुविधा, फलोत्पादन अशा वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जात आहेत। SC ST अंतर्गत आपण जर या ठिकाणी नोंदणी केलेली असेल तर आपल्याला या ठिकाणी चौथी बाब दाखवली जाईल, ज्याच्यामध्ये ज्या विशेष योजना आहेत त्या दाखवल्या जातील। याच्यामधील 3 नंबरचे ऑप्शन आहे फलोत्पादन, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। फलोत्पादनच्या अंतर्गत क्लिक केल्यानंतर आपल्याला तालुका, गाव, आपला सर्वे नंबर त्या ठिकाणी निवडला जाईल। मुख्य घटक असणारे फलोत्पादन। याच्यामध्ये घटक प्रकारमध्ये 2 घटक प्रकार आहेत। एक तर आपण जर पाहिलं तर प्रकल्प आधारित घटक, ज्याच्या अंतर्गत ऑर्गॅनिक शेती किंवा इतर काही जे घटक आहेत ते त्या ठिकाणी आपण निवडू शकतो। याच्यामध्ये आपल्याला दुसरा जे ऑप्शन आहे ती इतर घटकचे ऑप्शन निवडायचे आहे। याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कांदा चाळ, पॅक हाऊस अशा प्रकारचे जे काही एकात्मिक प्रक्रिया उद्योग आहेत त्याच्यासाठी आपल्याला क्लिक करायचंय। याच्यानंतर आपल्याला उपघटक निवडावरती क्लिक करायचे, ज्याच्यामध्ये आपल्याला पॅक हाऊस सिलेक्ट करायचंय। पॅक हाऊस सिलेक्ट केल्यानंतर पुढच्या सर्व जे ऑप्शन आहेत ते आपल्याला डिम होतील, कुठली ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे नाही। आणि याच्यानंतर आपल्याला जतन करावरती क्लिक करायचंय। मित्रांनो याच्या जतन करावरती क्लिक केल्यानंतर आपण जी बाब निवडलेली ती सक्सेसफुली सबमिट झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला दाखवलं जाईल। इतर बाब निवडायची असेल तर हो करा, नसेल तर नो करून आपण पुढे जाऊ शकता। आपला अर्ज सबमिट झालेला नाही, फक्त आपण बाब निवडलेली आहे। पुन्हा एकदा आपल्याला अर्ज सादर करावरती क्लिक करायचे। याच्यामध्ये आपल्याला दाखवलं जाईल आपल्या निवडीच्या बाबी निवडा आणि एकत्रितपणे आपण अर्ज करू शकता। आणि याच्यामध्ये दुसऱ्या बाबी निवडायच्या असतील तर मेनूवर जा क्लिक करायचे आणि अर्ज करायचा असेल तर पहावरती क्लिक करायचे। पहावरती क्लिक केल्यानंतर आपण निवडलेली बाब आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते, तिला प्राधान्यक्रम द्यायचा आहे। एकच बाब आहे, आपण एक प्राधान्यक्रम दिलाय, योजनेच्या अटी शर्ती मान्य आहेत अशा प्रकारे सिलेक्ट करून अर्ज सादर करावरती क्लिक करायचे। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 23 रुपये 60 पैशाच्या पेमेंटसाठी रिडायरेक्ट केलं जाईल। आपण जर यापूर्वीच एखाद्या बाबीसाठी अर्ज केलेला असेल, दुसरी बाब जरी आपण निवडलेली असेल तरी सुद्धा आपल्याला हे पेमेंट करावं लागणार नाही। मात्र यावर्षी जर आपण या 2022-23 मध्ये एकही अर्ज केलेला नसेल तर आपल्याला हे 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करावं लागणार आहे, ज्याच्यासाठी आपण गुगल पे, फोन पे किंवा इतर जे काही पेमेंटचे ऑप्शन आहेत, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अशा प्रकारामधून हे पेमेंट करू शकता। आणि पेमेंट झाल्यानंतर आपला हा अर्ज सक्सेसफुली सबमिट होणार आहे। तर मित्रांनो अतिशय सोप्या अशा पद्धतीने आपण या पॅक हाऊस करता अनुदानाकरता अर्ज करू शकता, ज्याच्यासाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना 2 लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। मित्रांनो याच्या अटी शर्तीबद्दलची माहिती आपण यापूर्वीच घेतलेली आहे, तो व्हिडिओ सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती सजेशन मध्ये पाहू शकता। धन्यवाद।